नमस्कार, मी वेदश्री दामणे जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते। आपण या कार्यक्रमामध्ये अनेक करियर आणि शिक्षण विषयांवरती चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आज आपण चर्चा करणार आहोत लेबर स्टडीज या विषयावरती। या पदवीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय आणि त्याचं कारण म्हणजे वाढत्या औद्योगिकरणाच्या सोबतच कामगारांशी संबंधित मुद्द्यांवर अभ्यास देखील वाढीस लागलाय। कामगारांशी संबंधित मनुष्यबळ विकास व्यवस्थापन कामगार कल्याण हे विषय आता अभ्यासक्रमामध्ये सुद्धा समाविष्ट झालेत आणि म्हणूनच या पदवीविषयी अधिक माहिती आणि मार्गदर्शन देण्यासाठी आपल्या सोबत या शो मध्ये नागपूरहून सहभागी झालेत प्राध्यापक प्रकाश निमजे सर। या शो मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। प्राध्यापक प्रकाश निमजे यांची ओळख म्हणजे ते प्रादेशिक कामगार संस्था आयटी पार्क नागपूर येथे कोर्स कोऑर्डिनेटर आहेत आणि गेल्या 23 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्यातली 21 वर्ष ते मुंबईत होते तर मागील 2 वर्षांपासून ते नागपूरमध्ये आहेत। सर, आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी मी प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छिते की तुम्हाला सुद्धा या संदर्भात काही प्रश्न असतील, तुम्हाला काही शंका विचारायच्या असतील या कोर्स विषयी, तर तुमचा फोन उचला आणि 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधून तुमचे प्रश्न आम्हाला तुम्ही विचारू शकता। सर, आपण चर्चेला सुरुवात करूयात। पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की लेबर स्टडीज म्हणजे नक्की काय? लेबर स्टडीज म्हणजे साधारणतः कामगारांच्या सर्व पैलूंचा आपण अभ्यास करतोय। त्यांच्या सामाजिक सुरक्षितता, कामगार कल्याण आणि त्यांच्या आरोग्यविषयक बाबींचा कायद्याच्या माध्यमातून संबंधित भरपूर कामगार कायदे आपण अभ्यासात घेतलेले आहेत। त्यांचा कामगार कायद्यांच्या माध्यमातून त्यांना त्या सोयी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आपण त्यांचा अभ्यास करून घेतोय। अच्छा, आणि हा जो कोर्स आहे त्यांना कामगार कायदे जे आहेत ते सर्वच साधारणतः 25 ते 30 कामगार कायदे आहेत। त्या सर्व कायद्यांचा आपण त्या अभ्यास करून घेतो विद्यार्थ्यांकडून। अच्छा, आणि हा जो कोर्स आहे सर, तो कोर्स कोण करू शकतं किंवा यासाठी काही प्रवेश परीक्षा असतात का? हा MLS मास्टर ऑफ लेबर स्टडीज हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे। याकरिता पात्रता म्हणजे एनी ग्रॅज्युएशन, कुठलाही पदवी घेतलेला विद्यार्थी इथे पात्र ठरतो। साधारणतः बी झालेले विद्यार्थी देखील इथे या अभ्यासक्रमाकरिता येत असतात। त्याच्यानंतर MBA चे पण विद्यार्थी HR केलेले देखील परत इथे HR करण्याकरता येतात। या अभ्यासक्रमाकरिता कुठल्याही शाखेचा विद्यार्थी इथे पात्र आहे। त्याने ग्रॅज्युएशन केलेलं असलं पाहिजे आणि नंतरच तो या अभ्यासक्रमाकरता पात्र असू शकतो। आणि दुसरा प्रश्न म्हणजे आपला असा आहे की याच्याकरता प्रवेश परीक्षा आहे। साधारणतः प्रवेश परीक्षा याची घेतली जाते। त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट असते, नॉलेज, जनरल नॉलेज आणि एसे रायटिंग या पद्धतीची एंट्रन्स एक्झामिनेशन असते आणि या एक्झामिनेशनला पात्र झाल्यानंतरच त्यातून आपण त्यांचं ग्रुप डिस्कशन घेतोय। ग्रुप डिस्कशन आणि त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू अशा पद्धतीनं त्यांचं सिलेक्शन केलं जाते या अभ्यासक्रमाकरता। एकूण 40 जागा विद्यार्थ्यांकरता आपण इथे इनटेक आहे, त्यांना प्रवेश देतो 40 विद्यार्थ्यांना। विदर्भ आणि मराठवाडा या भागातील विद्यार्थ्यांकरता देखील 50% आरक्षण या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण देतोय असतो त्यांना। साधारणतः बघितलं तर एक कामगार विभाग, राज्य शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत हा कोर्स चालवला जातो आणि याला अफिलिएशन हे नागपूर विद्यापीठाचं आहे। मुंबईला कैलासवासी नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था हे मुख्यालय आहे। तिथे साधारणतः 50 विद्यार्थ्यांचा तिथे इंटेक आहे। 50 विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश दिला जातो आणि नागपूर येथील 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो। आणि साधारणतः या कोर्सची फी काय असते? किती खर्च येतो या पूर्ण पदवी दरम्यान?
मी सांगितल्याप्रमाणे हा राज्य शासनाचा एक अभ्यासक्रम आहे. राज्य शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत येणारा हा अभ्यासक्रम आहे आणि शासकीय अभ्यासक्रम असल्यामुळं याची फीस फार तुटक आहे. साधारणतः 3, 4, 5 हजारामध्ये एका वर्षाचा खर्च आहे. प्रवेश फ्री आहे आणि दुसऱ्या वर्षी देखील तेवढेच पैसे लागतात त्यांना. इथे हॉस्टेलची फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केली जाते विद्यार्थ्यांना आणि तसं त्यांना त्यांच्याकडनं ती फीस आकारली जाते. अच्छा, आणि हा जी डिग्री आहे आपली मास्टर, अशा पद्धतीने त्याचा एंट्रन्स आणि त्यांना बोला बोला तुमचं पूर्ण करा. ही पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे MLS मास्टर ऑफ लेबर स्टडीज. ज्याप्रमाणे मास्टर ऑफ लेबर स्टडीज हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. तो नागपूर विद्यापीठाशी संलग्नित आहे आणि मुंबईला देखील मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असा हा अभ्यासक्रम आहे. आणि साधारणतः या कोर्समध्ये विषय काय असतात आणि सेमिस्टर किती असतात या कोर्समध्ये? या अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्षी 6 विषय असतात. त्याच्यामध्ये एक लेबर इकॉनॉमिक्स असतो, मॅनेजमेंट सायन्स, इंडस्ट्रियल मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, ट्रेड युनियनिझम आणि लेबर मुवमेंट, लेबर लेजिस्लेशन अशा पद्धतीचे 6 विषय असतात. आणि पार्ट 2 ला देखील इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि ऑर्गनायझेशनल बिहेवियर, लेबर वेलफेअर, पर्सोनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स आणि लेबर लेजिस्लेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन असे हे 6 विषय असतात. या विषयाच्या व्यतिरिक्त त्यांचं फील्डवर्क फार महत्त्वाचं असतं. फील्डवर्कमध्ये त्यांना इंडस्ट्रीमध्ये साधारणतः 1 महिने पार्ट 1ला MLS पार्ट 1ला एक महिना इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप असते आणि इतर प्लेसमेंट देखील असतात. जसे कॉर्पोरेशनमध्ये 1 वीक 1 आठवड्याचं प्लेसमेंट असते. टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये 1 आठवड्याचं प्लेसमेंट असते. त्याच्यानंतर ट्रेड युनियन ऑफिसेसमध्ये यांचं 1 आठवड्याचं प्लेसमेंट असते. आणि ESIC एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या ऑफिसेसमध्ये देखील 1 आठवड्याचं यांचं प्लेसमेंट असते. त्याचप्रमाणे पार्ट 2ला MLS पार्ट 2ला देखील यांचे प्लेसमेंट असतात. साधारणतः 1 आठवडा प्लेसमेंट हे लेबर कमिशनर ऑफिसमध्ये असते. तिथे त्यांचा इंडस्ट्रियल रिलेशनचा पूर्ण अभ्यासक्रम प्रॅक्टिकल वेने होतो. त्याच्यानंतर लेबर आणि इंडस्ट्रियल कोर्टामध्ये देखील 1 वीक 1 आठवड्याचं प्लेसमेंट असते. तिथे त्यांचं साधारणतः पूर्ण लेबर लॉज जे आहेत त्यांचा एक प्रॅक्टिकल वेने अभ्यास होतो. तिथे इंडस्ट्रियल आणि लेबर कोर्टामध्ये त्यांना प्रोसिडिंगला आतमध्ये बसवले जाते. त्याच्यानंतर जी तज्ज्ञ मंडळी आहेत, जे वेलवर्स ॲडव्होकेट्स आहेत, जजेस आहेत, त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभतं. बरं. आणि इंटरॅक्शन्स होते. साधारणतः तास, 1.5 तास, 2 तास यांची इंटरॅक्शन्स होतात आणि त्या इंटरॅक्शन्समधून त्यांची लेबर लॉजमध्ये जी काही मुलांना त्रुटी असते, जी क्वेश्चन्स असतात, त्या क्वेश्चनचा ओहापोह तिथे केला जातो. बरं. आणि इतर जसे कामगार कायद्यांमध्ये सर्वच कायदे जे आहेत त्या सगळ्याच कायद्यांचा तिथे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तिथे दिली जातात. आपण या शोमध्ये आपण या शोमध्ये प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेतोय आणि पहिला प्रश्न येतोय आपल्याकडे. विजय प्रधान आहेत आपल्या सोबत वर्धाहून. विजय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, मी विजय प्रधान बोलतोय वर्धेहून. हा बोला. या कोर्सचा उपयोग कुठे होतो? हा बोला. कोर्सचा उपयोग कुठे होतो असा तुमचा प्रश्न आहे. कुठे होतो? या कोर्सचा उपयोग कुठे आणि कसा होतो हा त्यांचा प्रश्न आहे.
ओके. या कोर्सचा उपयोग तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये आता लक्षात येईल आपल्या की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ह्या देशामध्ये किंवा देशाच्या बाहेर देखील इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी HR ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असतं आणि ते प्रत्येक ठिकाणी असतं. तिथे HR ऑफिसर म्हणून तुम्हाला इमिजिएट जॉब मिळतो. HR ऑफिसर त्याच्यानंतर तुम्हाला HR ऑफिसरवरनं तुमचे प्रमोशन्स होत जातात. एकाच कंपनीत नाही तर विविध कंपन्यांमध्ये देखील तुम्हाला HR ऑफिसर झाल्यानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजर, डेप्टी मॅनेजर HR मॅनेजर, हेड HR आणि जनरल मॅनेजर किंवा व्हाईस प्रेसिडेंट इंडस्ट्रीजमध्ये देखील या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावरती अजून पण कार्यरत आहेत. साधारणतः सर्वच इंडस्ट्रीमध्ये या HRचे विद्यार्थी, आमचे MLS केलेले विद्यार्थी मॅक्झिमम इंडस्ट्रीमध्ये आहेत. हा अभ्यासक्रम केल्याने तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रात देखील साधारणतः IT सेक्टरमध्ये देखील याचा उपयोग होतो. प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये देखील या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी काम करत आहेत आणि मोठ्या हुद्द्यावरती काम करत आहेत. साधारणतः नागपूरला नागपूर MIDC, हिंगणा MIDC, बुटीबोरी MIDC, त्याच्यानंतर भंडारा MIDC, मोदा MIDC, वर्धा MIDC मध्ये सर्वच ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये MLS चे विद्यार्थी काम करतात आहे आणि चांगल्या हुद्द्यावरती काम करतात आहे. HR मॅनेजर किंवा इंडस्ट्रियल रिलेशन मॅनेजर म्हणून देखील आता साधारणतः इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये इंडस्ट्रियल रिलेशन मॅनेजर इंडस्ट्रीजमध्ये जे IR मॅनेजर काम करतात आहेत, तर कामगार आणि मालक यांच्यामध्ये त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण, कॉर्डियल रिलेशन्स असावे या अनुषंगाने ते काम करतात. नक्कीच आपण लेबर स्टडीज या विषयावरती प्राध्यापक प्रकाश निमजे यांचं मार्गदर्शन सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा जय महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण लेबर स्टडीज या विषयावरती प्राध्यापक प्रकाश निमजे यांचं मार्गदर्शन घेतोय आणि या संदर्भात प्रेक्षकांचा सुद्धा पुढचा प्रश्न येतोय. स्वाती गुरवेत आपल्या सोबत मुंबईहून. स्वाती, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझ्या मुलीबद्दल प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला. हा, BCA कंप्लीट केलंय, मग हा कोर्स करू शकते काय आणि पुढे त्याचा स्कोप काय आहे आणि कॉलेज वगैरे कुठे आहे मुंबईमध्ये? बरं, काय कंप्लीट केलंय त्यांनी? BCA कंप्लीट केलंय. BCA कंप्लीट केलंय. सर, काय सल्ला द्याल? BCA हा ग्रॅज्युएशनचा पार्ट आहे. ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, त्याच्यामुळं तुम्ही MLS करू शकता आणि MLS करिता मुंबईला परेल इथे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्था ही दादाबाई चमारबागवाला मार्ग इथे हे कार्यरत आहे आणि इथे तुम्ही तो कोर्स करू शकता. आणि सर, जेव्हा आपण ही पदवी घेतो त्यांचा दुसरा एक प्रश्न आहे की पुढे स्कोप काय आहे. तर ही पदवी मिळाल्यानंतर नोकरीच्या संधी काय काय असतात किंवा कॅम्पस इंटरव्ह्यू काही होतात का? कसा स्कोप आहे आणि मुलींसाठी विशेषतः कसा स्कोप आहे? या अभ्यासक्रमाला मोठा प्रचंड असा स्कोप आहे. तुम्हाला साधारणतः नागपूर आणि मुंबई या दोन्हीचं जर बोलायचं झालंच तर एक असं आहे की प्लेसमेंट ब्रोशर आपण रिलीज करतोय. विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट ब्रोशर असते, त्या ब्रोशरमध्ये विद्यार्थ्यांचा पूर्ण प्रोफाईल त्यामध्ये इनकॉर्पोरेट असतो आणि ते ब्रोशर इंडस्ट्रीजमध्ये सर्वत्र पाठवले जाते. त्या अनुषंगाने इंडस्ट्रीज अप्रोच होतात इन्स्टिट्यूटला आणि मग त्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू कंडक्ट केले जातात. या काही क्रायटेरिया असतो. काही कंपन्यांना साधारणतः फर्स्ट क्लास, ओव्हरऑल फर्स्ट क्लास पाहिजे असतं, तर काही विद्यार्थ्यांना, काही कंपन्यांना हे जनरल असा बॅकग्राऊंड असलेले विद्यार्थी देखील चालतात. तर अशा प्रकारे त्यांचा कॅम्पस इंटरव्ह्यू पण होतो आणि हे कॅम्पस इंटरव्ह्यू जानेवारीपासून सुरू होतात.
ब्रोशरचं रिलीज साधारणतः ऑक्टोबरमध्ये केलं जातं आणि त्याच्यानंतर या पद्धतीचे इंडस्ट्री आपल्याला अप्रोच होतात आणि मग त्यांचे इंटरव्ह्यू जे आहेत त्या वेळी कंडक्ट केले जातात इन्स्टिट्यूटमध्ये. आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊयात. तर शंकर लोंढे आपल्यासोबत बीडहून. शंकर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. आम्ही शंकर लोंढे बोलतोय मॅडम, बीडवरून. बोला. हा मॅडम, जर मी विचारू शकतो की आपण जे पदवी जी पाहिजे ते आपल्या टेक्निकल विषयामध्ये केलेली चालेल का? पुन्हा विचारा तुमचा प्रश्न, काय नक्की विचारायचं आहे? हा, जे आपला जो लेबर स्टडीजचा जो आहे ना डिग्री. बरोबर. हा, तर त्याच्यासाठी इंजिनिअरिंग मधून जर आपण डिग्री घेतली तर या कोर्सला ऍडमिशन भेटू शकतं का? इंजिनिअरिंग नंतर ही डिग्री घेतली तर तुम्हाला, इंजिनिअरिंग केलं असेल तर या डिग्रीमध्ये ऍडमिशन मिळू शकते का, असा तुमचा प्रश्न आहे? 12वी नंतर जर इंजिनिअरिंग केली तर ते पदवी परीक्षा ग्राह्य धरतात ना. अच्छा, बरोबर. सर, काय सांगाल? ह्यांचा प्रश्न आहे की त्यांनी जर 12वी नंतर इंजिनिअरिंग केलं असेल, त्याच्यात ग्रॅज्युएट असतील, तर मग त्याच्यानंतर त्यांनी जर ही मास्टर ऑफ लेबर स्टडीज जर पदवी घेतली तर ते कशी त्यांना फायदेशीर ठरेल? हां, निश्चितच. मॅडम, आपल्याकडे एनी ग्रॅज्युएट असा क्रायटेरिया आहे आणि त्यांनी बी जर केलेलं असेल तर निश्चितच त्यांच्याकरता भरपूर फायदेमंद आहेत, कारण की टेक्निकल पार्ट आहे त्यांचा आणि इंडस्ट्रीमध्ये मल्टी स्किलिंग चा असा हा पार्ट आहे. तुम्हाला इथे बी केल्यानंतर ॲडमिशन मिळते. आमच्या इन्स्टिट्यूटला साधारणतः 15 ते 20 मुलं हे बी केलेले असतात आणि त्यांना ते फार सोपस्कर जातं. आणि तुम्ही जे उल्लेख करता त्या अभ्यासक्रमानुसार मला तुम्हाला विचारायचं असेल की MBA आणि या डिग्रीमध्ये नक्की फरक काय आहे? कारण भरपूर सारे या पदवीतले जे काय काय फीचर्स आहेत ते, आता तुम्ही जसं HR बद्दल सांगताय, तर ते MBA शी थोडेसे संबंधित आहेत. तर नक्की फरक काय MBA आणि या मास्टर ऑफ लेबर स्टडीज मध्ये? हां मॅडम, असं आहे की MBA ला एक फार कमी सिलेबस असा आहे HR आणि IR बद्दल. आपल्याकडे साधारणतः 25 ते 30 कामगार कायद्यांचा अभ्यास केला जातो. MBA ला साधारणतः 4 ते 5 माझ्या माहितीप्रमाणे असे लेबर लॉज आहेत ज्यांचा तिथे अभ्यास केला जातो. इव्हन कामगार कायदे आपल्याकडे संपूर्णतः कामगार कायद्यांबरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे इंटर्नशिप प्लेसमेंट केलं जातं त्यांचा त्यांना भरपूर फायदा होतो. असा प्रॅक्टिकल फील्डवर प्रॅक्टिकल इंटर्नशिप किंवा ट्रेनिंग प्लेसमेंट हे MBA ला फार कमी प्रमाणात असावेत. इथे आपण त्यांना पूर्ण स्कोप देतो त्यांच्या फील्डवर्कला, ट्रेनिंग प्लेसमेंटला. त्याच्यामुळं इथला विद्यार्थी हा पूर्णपणे तयार होऊन जातो इंडस्ट्रीमध्ये काम करण्याकरता. आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊया. तर रुचा गडकरी आहेत आपल्यासोबत मुंबईहून. रुचा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, गुड आफ्टरनून सर. मला विचारायचं होतं की हा जो MLS कोर्स आहे हा आपण कोणत्या कोणत्या कॉलेजेस मधनं किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीज मध्ये आहे, आणि दुसरी गोष्ट अशी की हा कोर्स आपण करस्पॉन्डन्स करू शकतो का? एक असं आहे की MLS हा कोर्स हा राज्य शासनाचा कोर्स आहे आणि हा कोर्स फक्त मुंबईला मुख्यालय आहे. काही नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था परेल मुंबई इथे हा कोर्स चालतो आणि त्याच्यानंतर त्यांची प्रादेशिक शाखा नागपूरला आहे. प्रादेशिक कामगार संस्था रिजनल लेबर इन्स्टिट्यूट या नावाने नागपूरला IT पार्क इथे चालतो आणि या दोनच ठिकाणी हा कोर्स चालतो. इतरत्र हा कुठेही या संबंधीचा कोर्स नाही आहे आणि कुठेही ह्या MLS हा अभ्यासक्रम चालत नाही. दुसरं असं की हा अभ्यासक्रम जो आहे तो इतर मार्गाने नाही होत. तो फक्त तुम्हाला तो अटेंड राहूनच करणं शक्य आहे.
नक्कीच, खरंच किंवा खूप इथे छान या आणि कोर्सला- उपयुक्त अशी माहिती तुम्ही दिली आहे. तर आपली ही चर्चा जी आजची सुरू आहे ती अशी सुरू ठेवायला आवडलं असतं, पण आज आपल्याला वेळेअभावी इथेच थांबायला लागतंय. तुम्ही आम्हाला वेळ दिला तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बघत रहा जय महाराष्ट्र.